महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध जोरदार लढत देण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे। भाजपमधील नाराजांना एकत्रित करून आणि विरोधी पक्षातील नेत्यांची मूठ बांधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं आहे। महापालिकेच्या आजवरच्या राजकारणात काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत। काँग्रेसनं सर्वाधिक महापौर दिलेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी 1992 पासून पालिकेच्या राजकारणात लक्ष घातलं, मात्र शहराच्या राजकारणाचे व्यवस्थापक म्हणून विष्णुपंत कोठे यांची नियुक्ती केली। शिंदे आणि कोठे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत 1997 ते 2012 पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं। राज्यात 2014 साली भाजपची सत्ता आली। या दरम्यान विष्णुपंत कोठे आणि त्यांचे पुत्र महेश कोठे काँग्रेसपासून दुरावले। महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ 14 नगरसेवक निवडून आले, मात्र या 14 जणांनी भाजपला अनेक विषयात अडचणीत आणल्याचं पाहायला मिळालं। आगामी निवडणुकीत भाजपला टक्कर देण्याची क्षमता आणि नेतृत्व केवळ काँग्रेसकडेच असल्याचं दिसून येतंय। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांना शहराच्या राजकारणाचा अनुभव आहे। ही सर्व मंडळी एकत्रित आली तरच काँग्रेसला यश मिळू शकतं, असं त्यांचे कार्यकर्ते सांगतायत। विरोधकांमधील नाराज मंडळींना एकत्रित आणण्याचं काँग्रेस टीमचं कसब आहे आणि कमकुवत बाजू पाहिली तर पक्षात नाराज मंडळींची संख्या वाढत आहे। ही नाराजी कमी करण्याचे प्रयत्न होत नाहीयेत। जुळे सोलापूर विजापूर रोड या हद्दवाढ भागात काँग्रेसची पूर्वीसारखी टीम सक्रिय नाहीये। या भागात फटका बसू शकतो। तसंच शहर उत्तर मध्ये काँग्रेस नावालाही राहिली नाहीये, त्यामुळे इथं लक्ष घालण्याची गरज आहे।